तर हे आता आपण गहू घेतले आहेत. गहू अशा प्रकारचे आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि हे पण माझ्या हातात हे 2 पायले आहेत. हे जे घमीला आहे तर हे टोपल्यामधले हे 2 पायले आणि हे आपण वरचे हे किलो वर असतील असं किलो 1.5 किलो, तर आपण ही एक्स्ट्रा टाकणार आहे. आणि संपूर्ण व्हिडिओ पहा. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करून घ्या. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी तुम्हाला समजा आपल्याला कशा प्रकारे कोरड्या करायच्या, कशा प्रकारे गहू भिजत टाकायचे ते संपूर्ण दाखवणार आहे. आणि आपल्याकडे सोऱ्या पण आहे, तर मी तुम्हाला असा खूप मोठा व्हिडिओ होणार आहे. संपूर्ण पाहायच्यातून तुम्हाला काही थोडंफार माहिती भेटेल तर त्याच्यामुळं. आणि आता ही गव्हाची क्वालिटी तर आपले असे एकदम गोल गोल आणि बारीक बारीक गहू असे फुगेचे फुगे. आता हे गहू 2 पायल्याला थोडे वर आहेत. आणि आता मी इकडे एक टब भरून घेतला आहे पाण्याचा. हे पहा, तर मी इकडे टब भरून घेतला कारण आपण आता इथं शेतामध्ये राहतोय दुसऱ्याच्या. आणि आता तुम्ही म्हणाले गबळं गुबळं, तर इथं शेतात राहतोय. आणि हे पाण्याचा टब घेतला ऐकून रे. तर हे पाण्याचा टब घेतला. आता मी नेमकंच मोटर लावली होती तर पाण्याचा टब घेतला. आणि हे पण सुद्धा टब भरून आहे आपला प्लॅस्टिकच्या पाण्यानं, स्वच्छ पाण्यानं. आणि आता हे पहा, मी आता पाण्यात टाकणार आहे गहू. आपल्याला अशा प्रकारे पहिल्यानं सुरुवात याची अशी करायची. पहिले तर एकदम व्यवस्थित निसून धार देऊन घ्यायचे, म्हणजे वारं उधळायचे. कसं आहे ना, कोणीकडे भाषा वेगळी राहते, समजतं का नाही. पण मग आपल्याला आता हे तर एवढे उधळून बी धार देऊन एवढी घाण निघली याच्यावरती आपल्याला 2-3 पाण्याने एकदम स्वच्छ धुवून घ्यायचे. आणि हे जर धुवून झाल्याच्या नंतर आपल्याला हे इकडं भरून सकाळीच आज आपण मोटर लावून पाणी भरून ठेवलेलं आहे. तर पहिले मग ह्याच्यातून उपसायचं, याच्यात टाकायचं, कारण आपल्याकडे कटीलची भांडी नाही. आपण लोकांच्या शेतात मध्ये राहतोय आणि खूप लांब कामाला आलेले आहेत. तर आता याच्यातून आपल्याला उपसून घ्यायचे 2-3 वेळेस, याच्यात धुवायचे आणि व्यवस्थित नंतर याच्यात टाकायचे. तर आपल्याला 3 दिवस उन्हाला भिजत ठेवायचे. आता हे सावलीला नाही ठेवायचा टप, आपल्याला उन्हाला ठेवायचा. तर चला मग इथंच आता हे संपू आणि इथून पुढं तुम्हाला पुढचं दाखवायचं. याच्यात जास्त पाणी कोणीकडे घे जाऊ नको, घ्यायचे चांगले घे जाय. हा, आता पाणी गिनी टाकायला घे, रशी कट करायचं उलू उलू. आता आपण हे गहू कुरड्यासाठी असे टाकायला दुसऱ्या पाण्यात, या पाण्यातून उपसून घ्यायचे, या पाण्यात टाकायचे. आजचा म्हणजे पहिला दिवस आहे त्याच्यामुळं सकाळी. आणि नंतर आपल्याला 3 दिवस याच्यातून पाणी बदलायचे एवढं त्यातून. आता याच्यात जास्त होते म्हणून याच्या 2 ठिकाणी आपले 2 पायल्या 2 किलो गहूवर बी टाकले आपण थोडे. बस कर की आता.